मी एवढंच सांगतो की जेव्हा ते हरतात, किंबहुना आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हरणार आहेत याचा अंदाज त्यांना आता लागलेला आहे आणि म्हणून हे सगळं रडगाणं सुरू आहे. एक ग्राउंड तयार करायचं काम चालू आहे. म्हणजे आम्ही म्हणालो होतो हे असं असं चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये EVM मध्ये घोटाळा झाला, वोटमध्ये घोटाळा, वोट मतांची चोरी केली. खरं म्हणजे मी एवढंच म्हणेन, त्या काळामध्ये त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळा तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात मोठा स्कॅम त्या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये MN गिल जे निवडणूक आयोगाचे प्रमुख होते, त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढून घेतला. हा सगळ्यात मोठा स्कॅम होता आणि सगळ्यात मोठा घोटाळा होता. आणि खऱ्या अर्थाने त्या माणसाला काँग्रेसने मंत्री बनवून पारितोषिक दिलं, बक्षीस दिलं. तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा? काय अधिकार आहे तुम्हाला वोट चोरी म्हणण्याचा? आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा हे हरतात तेव्हा निवडणूक आयोग EVM या सगळ्यावर चोरीचा आळ घेतात.